काय ही पानं आहेत फाटतात सगळी. शी काय कसं खायचं हे आता. हा हे असं. हा असं इथे. ए माझी पानं आणलीस काय? हा फ्रीज मध्ये ठेव. बर. काय नानी काय आज सकाळी सकाळीच पान? सकाळी सकाळी मद्यपान केल्यासारखं काय विचारतेस मला? तसं नाही, जेवण झाल्यावर पान खातात ना म्हणून विचारलं. मी जेवण झाल्यावर खाईन नाही तर जेवणाच्या आधी खाईन. तुला काय करायचंय त्याच्याशी? चहा आणू की नको? चहाचा आणि पानाचा काही संबंध आहे? आता चहा पिल्यावर तुम्ही पान खाणार होय त्याच्यावर? मी चहा प्यायल्यावर पान खाईन नाही तर हे पान चहामध्ये बिस्किटासारखं असं बुडवून खाईन. तुला काय करायचंय? आगाऊपणानं माझ्या बोलतेस. तुझ्या आईने तुला हे शिकवलंय का? नानी तुम्ही मला बोला, माझ्या आईचं नाव मध्ये काढू नका, पहिलेच सांगून ठेवते तुम्हाला. आईला माझ्या समोर घेऊन ये. चांगला जाब विचारते मी तिला. गेली ती. मग मी वरती जाऊन तिला जाब विचारणार आहे. आगाऊ मिली. जा जा काम कर जा. तुमच्याशी ना बोलायचीच सोय नाहीये काही. तुम्ही ना दुसरी बाई ठेवा, नाही तर ना मी मावशींना सांगते मला काम नाही करायचं म्हणून. हा जा 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 जा. 56 बायका आणून दारात उभ्या करीन मी. तुम्ही दारात आणून उभ्या कराल ना, पण टिकणार कोण? कोणीच नाही टिकत तुमच्याकडं. हा टिकली तर टिकली नाही तर हुकली. जा तिकडं माझी रूम साफ कर. रीम सेफ करीजे करत बसा नुसतं. काय एक खलबत्ता आणला पाहिजे. हे पान कुटून कुटून असं ते. हा रेडिओचं आठवतंय ना? तर किती कर्कश आणि विचित्र आवाज होता त्या रेडिओचा. आणि नानी काय तो रेडिओ काढायला तयार नव्हती. मग काय नंतर नंतर ना मला फारच त्रास व्हायला लागला होता बाई त्याचा. मग मी शक्कल लढवली. निमित्त तुला दिवस गेल्याचं होतं. वा 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 खर खर मस्त मस्त खर खर खरं 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 खरं. वा वा छान. वा अगं काय करते सांग मानो. तुझ्या वडिलांचा आवडता रेडिओ फोडला. आणि माझा रेडिओ. फोडला नाही ग, पडला. काय मालूला इकडे चक्कर आली ना ग. कधी? अगं असं काय करतेस? गरोदरपणामुळे तुला असं एकदम गरगरल्यासारखं झालं. नाही मगाशी नाही का झालं गरगरल्यासारखं? काय रे असं 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 काय करतोय? अगं ते नाही कोण गेला इथे? रेडिओचं काही बारीकसा कोण गेला इथे डोळ्यात म्हणून असं, बाकी नाही काय ग. काय ग माले खरं आहे का? हो अगं असं काय करते चक्कर? हो हो हे बघा. हो हिला दिवस गेलेत म्हणून नाही तर आज तुझे दिवस भरले असते बोग्या. कशी आहेस बाजी? बरी आहे? आणखी 4 तुकडे गेले बेलेला. तू ना मालू मुलखाची धांदरड होतीस. मी खुणा होते तुला कळतच नव्हतं. अहो मला खोटं बोलायची सवय नव्हती. काही का असे ना, त्या गरोदरपणाच्या निमित्तानं तो रेडिओ तरी भंगारामध्ये गेला. हो बाई. किती पैसे? कशाचे? या रेडिओचे. अहो रेडिओ कुठं आहे हा? मग काय आहे? रेडिओचं मड आहे हे. गप्पा बाईस. तुझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे. काय फुकट नेतोस काय मग? अहो मग नाही नेत, कचरा आहे हा. खबरदार
कचरा म्हणालास तर कानफडात मारीन तुझ्या. याच्या वडिलांची आठवण आहे ती. ए बाळा, अहो मग बसा कुरवाळत, मी चाललो. ए बाळा, ऐक ऐक ऐक, उठ उठ, हे घे हातात धर आणि ऐक हे बा. अरे असं काय करतोस? बघू ते रेडिओ बघू. अरे तू पैसे देणार होतास, तू म्हणाला होतास ना याचे पैसे देणार. हो हो होतास ना, हो, देणार. मग तू दे पैसे. ओ आजी, हे घ्या आणि 2 रुपये मला परत द्या. अरे गुड्डू, 3 रुपयेच. हो, 2 रुपये मला परत द्या. त्याला 2 रुपये देऊन टाक. असतोच रे गारो. अरे नानी, माझ्याकडे 2 रुपये नाही. आहेत माझ्याकडे 2. अरे खूप द्या, होत द्या आहेत ना. रे. वेळ होतोय. माझ्या काळ्या राजहंस खूप होत आहेत. सोन अरे ऐक रे. अरे जातो. अरे नानी, असा कसा मला सोडून गेला? इतकी वर्ष मी याला सांभाळलं. आता माझ्याशी कोण बोलणार? कोण मला गाणी ऐकवणार रे देवा? लोक बोंब याला नेण्यापेक्षा मला आधी नेलं असतं तर बरं झालं असतं. कशाला रडत? आता मी काय करू देवा? मी आहे ना, रेडिओ महत्वाचा. कुणाकडे पाहू? इथं अख्खं आहे, पहा ना मला. अरे कसं आहेस? काय झालं? बातमी कळली. कोण? जो येतो तो जाणारच. हो, ते आहेच, पण कोण? अहो फार वाईट वाटलं आम्हाला. अरे ते आहेच, पण कोण? अहो रेडिओ. अरे अरे कमाल आहे. अरे अरे रेड मालू, नानी बदलली नंतर खूप. आधी जुनं उराशी कवटाळायची, आता तिला सगळं नवं हवं. बरं का मालू, व्हॉट्सअप म्हणता येत नाही तिला, वॉटस्पॉट म्हणते. तरी तिला हवंय. द्या ना मग त्यांना घेऊन. काय कळणार आहे तिला? मन तर रमवतील. अगं पण तिला असं नवीन काही द्यायचं ना, मी स्वतःच्या पायावर कोऱ्हाड मारण्यासारखं आहे. अहो पण कसं कळत नाही तुला? विश्वास ठेव माझ्यावर. ती नवं काहीतरी बघणार आता, हा, आणि मागणी करणार मला हवं म्हणून. अगं किती पुरे पडणार आपण? मग हे नानीला कळत नाही, आपल्याला कळायला नको का? मावशी, तुम्ही दुसरी बाई बघा. हा? अगो बाई, आता काय झालं? नानी, तुला किती वेळा सांगितलंय कुसुम, जरा समजून घे ना. ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. अहो पण असं कसं सोडता येईल? तुम्ही कशाला बोलताय? पण तुम्ही थांबा जरा. आता नानीला हे कळायला नको का? समोरचा माणूस ऐकतोय म्हणून काही बोलायचं आपलं काय ग? हा, पण तुम्ही कशाला आता बोलताय? नाही कुसुम, तू सोड नोकरी, मग नानीला कळेल तुझी किंमत. हा. आणि मग घरातली कामं कोण करणार? सांग नानीला करायला. तुझं तूच कर म्हणावं, गमजा करते. तुम्ही जरा थांबा. मी इथेला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्याला भडकवताय. भडकत वगैरे नाहीये मी, पण सहन किती करायचं माणसानं? अहो पण मी बघतेय आता काय करायचं ते. कुसुम, अगं म्हातारा माणूस आहे. तुझ्या आजीच्या वयाच्या असतील त्या. 101 वय आहे त्यांचं. आजीपेक्षा मोठ्याच असतील मी तर म्हणेन. पण मग हे वयाचा मान राखणं हे नानीला कळायला नको का? अहो काय रे? आवाज का वाढले तुमचे? काय रे बोक्या? अगं, नानी मला बोक्या म्हणू नको ग. बोक्या म्हणू नको तर काय सोट्या म्हणू काय तुला? कशाला ओरडत होतास मालीवर? ओरडत नव्हते ते नानी. तुम्ही बसा बाहेर, मी तुम्हाला गरम गरम चहा आणून देते. हा, मी कशाला बाहेर बसू? हिला आधी बाहेर काढ. अहो आता राहू दे ना. मी तेच म्हणते, राहू दे आता. आता मी तेच म्हणते, राहू दे आता, राहू दे आता. हा, हिच्या वाचून आपलं काही नडत नाही. आणि मग सगळी कामं कोण करणार? हा बसलाय ना इथं रिकाम टेकडा. पण टेण्याकडे जाऊन बडबड करतो, त्याच्यापेक्षा घरामध्ये थोडी मदत केली तर काही बिघडत नाही त्याचं. तुम्ही जरा शांत व्हा ना, बघूया काय करता येईल. बघूया नाही, आधी हिला बाहेर काढ, नाही तर मी तमाशा करेन सांगून ठेव. त्यात नवीन काय आहे? मोठ्या गमजा करत होती. चल बाहेर निघ, चल गं. अहो तुम्ही तरी समजावं ना, तर सगळी कामं तुम्हाला करायला लागतील. नानी तिने पैसे घेतलेत उसने उचल म्हणून. किती? 20,000 रुपये घेतलेत. बुडलं तर चालणार आहेत का तुला? हा, म्हणजे ते फेटेपर्यंत तरी काम करू दे तिला. 20,000? हो.
कुणी दिले? नाही सांगितले मी, दिले मालून. अगं सटवे, 20,000 रुपये घेतेस आणि घरात काम करत नाहीस काय? हा थांब, तुला मी आता घराच्या बाहेरच कडे दाखवतो. तुम्ही तुला. लांब- काय- काय- अगं, तिकडे- अहो, सांगते रे. हात द्या ना. नाही, मला नको दे. करतेस तू? फिरवू दे. एका ठिकाणी हात द्या. नको. तिकडे जाते काय? हे बोका. नानी, अहो, तुमचं काय चाललंय? नानी जरा माझं ऐकाल का? पडा. लागलं त्यांना. जाऊ दे, लागू दे त्याला. ए बोका, तू खोटं का बोललास? अगं नानी, खरंच कुसुमला पैसे दिले होते. त्याच्याबद्दल नाही, वॉटस्पॉट बद्दल. व्हॉट्सपॉटचं काय? ते कोणालाही देतात. कोणी सांगितलं तुला? दिलू बाळानी. वाटलंच मला, जन्माचा दावेदार आहे. त्याला काय माहित आहे सगळं? कोणी सांगितलं नसता शहाणपणा करायला? Shut up! मला वॉटस्पॉटचा फोन पाहिजे म्हणजे पाहिजे. जर माझ्याशी खोटं बोललास तगडे मोडून हातात देईन तुझ्या. नॉनसेन्स. नानी हलटी माणूस आहे एकदम. हा नानी, हे बघ हॉटस्पॉट, आपलं व्हॉट्सॲप. हा आहे वॉटस्पॉट. हा हॉटस्पॉट. हा. हा ते हे आपण असे मेसेज पाठवायचे. हा हे मराठी पण आहे, मराठी मेसेज पाठवू शकतेस तू. सवय झाली की कळेल तुला. आणि हे स्माइली मायली. मायली नाही, स्माइली. हे चेहरे असतात, चित्र असतात वेगवेगळी, नाचणारी मुलगी, फटाके असतात, नमस्कार टाळे. हा असं असं एवढं नाही. हे पाठवायचं. कळलं तुला? नाही कळलं. मला कळेल असं समजून सांग. आता 5 वेळा सांगितलं. पण मला नाही ना कळलं. म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. मला कळेल अशा शब्दात सांग. मी असं करू का नानी, उमाला सांगतो. उमा इकडे आली की तुला शिकवेल. हा अच्छा उमा. अरे अरे मला हात नाही लावायचा. अरे कोण? उमा आली. उमा आली? ही आठवण काढली ना, आली. अरे वा, उमा आली. कुठे आहे? उमा आली. हा कुठं आहे? नाही 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 हा, नाही नाही? नाही, मला भास झाला. बास झाला? उमा नाही. उमा. कुसुम आहे ती. कुसुम आहे? अरे कमाल आहे. कुसुम के हा गेला वाटतं. अरे. अच्छा हे मायली. हॅलो हॅलो. अरे बंडे, आता माझ्याकडे वॉटस्पॉट आलेला आहे. तू मला सगळं समजून सांग. हा बोक्याला काही येत नाही. तो काय बोलतो मलाच कळत नाही. त्याचं त्याला तरी कळतंय की नाही कुणास ठाऊक. हा बंडे बंडे, वॉटस्पॉटवर ते साड्यांचे फोटो येतात. खरं का? मग आता फोटो जर येतात तर मग साड्या आपण विकत घेऊ शकतो का? हा हा बरं बरं, तू सांगशील ना मला समजून. हा हा बरं. हो हो ठेवू. वॉटस्पॉट. तुम्हाला आठवत आहे ना? पण म्हणून तर हसू आलं. कमालच झाली होती नाही बाई. मालू, गेले ग ते दिवस. पण आठवणी ताज्या आहेत अगदी. असं वाटतं काल परवा सगळं घडलं. मला मात्र सगळं काही लख्ख आठवतंय अगदी. नानींना आता काही एवढं पानाचं राहिलेलं नाहीये, पण पूर्वी मात्र रोज पान लागायचं नाही त्यांना. त्यांच्या पानाचा डबा मीच तर तयार करून ठेवायचे. चुना, कात, ती सुपारी, आणि ती सुद्धा त्यांना अशी अडकीत त्याने अगदी पातळ नीट कापलेली लागायची. काय दिवस होते ना ते मालू. तुला काय काय खावंसं वाटायचं. त्यासाठी मी मात्र नानीचा मार खायचो.
मला त्या पानाचं अगदी नीट आठवतं. मालू काही खावंसं वाटलं तर सांग हो. अगं म्हणजे काही आंबट चिंबट वगैरे काही खावंसं वाटलं तर सांग हो मला. अगं लाजायला काय झालंय. नंदूच्या वेळी ना मला ऊस खावासा वाटायचा. बाई ऊस. हो ना. काय बाई ऊस खाल्लेत मी. हेही अगदी हौशीने आणून द्यायचे. माले आज पाणी 1 तास येणार आहे बरं का. चल लवकर भरायला. हो हो आले. माले आता तू हे करायचं नाहीये. हो पण 1 तास पाणी यायचंय. मग काय झालं. ही कामं अजिबात करायची नाहीत. हो तुम्ही पाहुण्या तो. मी नाही काही भरणार आहे पाणी. मग नानी ह्या वयात त्यांना सांगायचं. नानी पाणी भरणार आहे वाट बघ. अगं तरुण असताना तिने कधी पाणी भरलं नाही. आता तर म्हातारी झालीये ती. मग कोण. नको बाई त्यांना कामाला जायचंय. मग काय झालं. हे सुद्धा कामच आहे. अगं या दिवसात जड काही उचलू नाहीये. बर मालू डबा दे, उशीर होतोय मला. भरायचंय अजून. हो ग. आधी पाणी भर. तिला जड काही उचलायचं नाहीये. म्हणजे काय. पाणी भर मग कामावर जा. अगं तू घड्याळ पाहा जरा, उशीर झाला तर लेकरं महत्वाची की काम. अगं जा लवकर. पाणी 1 तास येणार आहे. जा लवकर झाले. अगं तू अरे 1 तास पाणी येणार आहे. कुंदा सांगून गेली. जा लवकर. नळे. नानी अहो तुम्ही कशाला गेलात. मला सांगायचं होतं की. अगं असू दे. दिवे लागणीचं तुला कुठे पाठवणार मी. हो असं काय करताय नानी. चला आता तू 2 जीवांशी आहेस. जपून वागायला हवं बरं का. हो. बस 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 बस. तुला काही खावंसं वाटलं ना तर मला सांग. हा मी तुला करून घालीन. हो. बाळाला जे आवडतं ना तेच आईला खावंसं वाटतं. आमच्या सासूबाई नेहमी म्हणायच्या गरोदर बाईला जे आवडतं ते जर दिलं नाही तर बाळाची लाळ गळत राहते. अगो बाई. खरं खोटं काय मला माहिती नाही पण नंदेच्या बाबतीत तसंच झालं. तिला ऐन थंडीत दिवस गेले. मग आणि डोहाळे लागले आंबे खाण्याचे. अगो बाई. आता मार्गशीर्षात कुठले आंबे. कार्ट जे जन्माला आलं ते लाळ गाळतच. 4 वर्षापर्यंत लाळ गळतच होती. आपल्या लेकराचं तसं नको व्हायला. तेव्हा तुला जे खावंसं वाटेल ते मला सांग. हे आमची नळी काही कामाची नाही. मी मात्र तुला चांगलं चुंगलं खायला करून घालीन. हो चला आवरायचं ना सगळं. दे पिशवी दे. मी आणते की. अगं मी घेते ग. ठीक आहे. हे उमरा सांभाळ बरं का इथलं. हो. हा बेतानं या. त्या काळात सुद्धा तुझे काय लाड केले होते. मी ओव्हरटाईम करायला लागलो होतो. नानीनं मेथीचे लाडू केले, आळीवचे लाडू केले. नळी खजुरात तूप आणि दुधात केसर घालून तुला रोज द्यायची. माले दूध पी. नको नको मळमळतं मला त्याच्या वासाने. अगं पण बाळासाठी चांगलं. पण केशरही घातलंय. अगं मी केलेले मेथीचे लाडू दिलेस का तिला. ते खाऊन ओकली ती. आणखीन एखादा द्यायचा मग. नको नानी आत्ता नको ना. अरे देवा. जमलो आलो बाबा. आणलं सगळं. हो ग जे मिळालं ते आणलं गे. केळी बदाम सफरचंद. हो ना. मालू सफरचंद बाकी तुला रोज खायला पाहिजे. असं म्हणतात सफरचंद खाल्लं की बाळाचे गाल कसे एकदम लाल लाल होतात सफरचंदासारखे. नळे तू काय खाल्लं होतं नळ्या. नानी माझ्या जन्माच्या वेळेला काय खाल्लंस. जांभळं का दगड. नाही तुझ्या वेळेला मला लाल मिरच्या खाव्याशा वाटायच्या.
ए मालू, अगं मी थकून आलो, मला चहा तरी दे निदान. हो आणते.